नमस्कार, मी अजित पाटील, युवराज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघता बघता आज मोठ्या साहेबांना स्वर्गवासी माजी आमदार नागपूरकरांना आज बघता बघता 4 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या स्मरणदिनानिमित्त लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापूर यांच्या वतीने काल कीर्तनाचा कार्यक्रम होता. आज महाप्रसाद ठेवण्यात आलेला आहे. दादा, साहेबांना 4 वर्षे पूर्ण झालेले आहेत. पुण्यस्मरण दिनाला काय सांगाल? काय भावना आहेत, काय आठवणी आहे साहेबांच्या? आज अंतापूर येथे माझे वडील स्वर्गीय आमदार रावसाहेबजी अंतापूरकर साहेब यांचे 4थ्या पुण्यस्मरण या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता त्यांच्यावर प्रेम करणारे चाहते मोठा वर्ग आज या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता भेट देऊन गेलेला आहे. काल आमचे महाराज सुपण महाराज यांचं मोठ्या संख्येनं उपस्थिती राहून जनतेनं कीर्तन त्या ठिकाणी लोकांनी उपस्थिती दर्शवली. वडिलांचं कार्यच हे फार मोठं होतं. म्हणजे सर्वसामान्य तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं, सहज उपलब्ध राहणं, लोकांच्या अडीअडचणी सहजतेनं सोडवणं, निस्वार्थ सेवा करणं, त्याचंच हे प्रतीक आहे. म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येनं आजही त्यांना चाहता वर्ग आज 4थ्या पुण्यस्मरणानिमित्त मोठ्या संख्येनं उपस्थित झालेला आहे. त्यांना अभिवादन सर्वांनी येऊन केलेलं आहे आणि त्यांच्याच विचाराचा व कार्याचा वारसा घेऊन अंतापूरकर परिवार एक वाटचाल करीत आहे. जनतेचा फार मोठा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. फार मोठं आमचं जबाबदारी जनतेनं आमच्यावर दिलेली आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडणं आमची जबाबदारी आहे आणि त्या आम्ही पार पाडतो. कुठेही कमी पडल्यास जनता आम्हाला मायबापप्रमाणे आम्हाला समजून घेते. हीच आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. परंतु आम्ही कुठल्याही पद्धतीनं जनतेच्या सेवेमध्ये वडिलांची जी पुण्याई आहे त्यामुळे आम्ही कुठेच कमी पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि असंच आम्ही जनतेचं काम करू एवढं आम्हाला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. दादा, मतदारसंघासाठी साहेबांचं काय स्वप्न होतं देगलूर मतदारसंघासाठी, जे की आता तुमच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे? मतदारसंघ आपला सीमेवरती भाग असल्यामुळे या भागामध्ये दळणवळणाची व्यवस्था व्हावी, या ठिकाणी उद्योग यावेत, या ठिकाणचा तरुण हा रोजगारासाठी बाहेरच्या राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये जाऊ नये ही वडिलांची भूमिका होती. या भागातला शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. या ठिकाणी पाण्याची मुबलकता या ठिकाणी शेतकऱ्यांकरता झाली पाहिजे आणि हे सगळे प्रकल्प माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादानं, यांच्या प्रयत्नानं निश्चितपणे आपल्या देगलूर बिलोलीचा विकास हा भरभरून येत्या काळात निश्चितपणे होणार आहे. कारण या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क असेल, शेतकऱ्यांसाठी नवीन पुलांचं काम असेल किंवा ब्रिजेसचं काम असेल किंवा शेतकऱ्यांसाठी जे आज साठवण तलाव यासारख्या अनेक विषय आहेत जे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत ते निश्चितपणे येत्या काळात मार्गी लागत आहेत. त्यामुळे माझं निश्चितपणे असं म्हणणं आहे की या भागाचा तरुण, या भागातली जनता, या भागातील शेतकरी येत्या काळामध्ये निश्चित सुजलाम सुफलाम होतील मला याची खात्री आहे. तसं उन्हाळा जाणवत आहे, सुरू होत आहे, पाण्याची अडचण आहे बऱ्याचशा मतदारसंघामध्ये. अडचण कशी दूर करणार आहात? मी काल परत पाणी टंचाईची बैठक घेतली. त्यामध्ये पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी माझ्यासोबत आले होते. आम्ही जे आमच्याकडे जे वाडा, वस्ती, तांडा यावरची जी गावं आहेत किंवा ज्या भागात पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष असं आहे त्या भागात मी लागलीच बोरवेल असेल किंवा शासनानं सुद्धा बोरवेल देण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे त्या बोरवेलच्या माध्यमातून असेल किंवा पाण्याच्या टँकरची कुठे गरज पडते का मी बघितलं, पण सुदैवानं कुठे गरज पडत नाही आणि गरज पडल्यास त्याचीसुद्धा आम्ही उपलब्धता करून देऊ. परंतु अद्यापही कुठली गरज आम्हाला भासली नाही. बऱ्याच ठिकाणी बोरच्या माध्यमातून आम्ही व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी बोर जर लागले नाही किंवा कुठे दुर्भिक्ष भासले तरी पाण्याची व्यवस्था आम्ही करून देऊ. पण येत्या भागात सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे आमच्या भागातील तुंबरपल्ली असेल, लोणी असेल, या भागात मोठी तलाव मंजूर झाली. त्याचं भूमिपूजन लवकरच होणार आहे. तर येत्या काळात हा भाग जो आहे हा पाण्याखाली जाणार आहे, पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. लेंडी प्रकल्पाचा विषयसुद्धा या महायुतीच्या सरकारने, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, अशोकरावजी चव्हाण साहेबांनी खूप मनावर घेतलेला आहे. त्यामुळे तोही विषय मार्गी लावणार. तर पाण्याचं प्रमाण येत्या काळात या भागामध्ये वाढणार आहे आणि निश्चितपणे येत्या काळात या ठिकाणी पाण्याची सुद्धा समस्या सुटल्यामुळे शेतकरी व जनता ही समाधान राहणार आहे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे दादा, आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे. तुमची इलेक्शन झालं, विधानसभेत परत निवड पण आला, दुसरे आमदार झाला. आता इलेक्शन कार्यकर्त्यांचं आहे. स्थानिक स्वराज्य निवडणूक पार पडतं आहे विधानसभेच्या नंतर. नगरपालिका असेल, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य, काय तयारी आहे, काय भूमिका आहे, कसं राहील वातावरण? हे पहा, मी सुद्धा कार्यकर्ताच आहे. माझी निवडणूक मी माझ्यासाठी जे मेहनत घेतली, झटलेले आहेत, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते असतील, महायुतीचे असतील, सर्वांनी मिळून या ठिकाणी लढत ही खूप चांगल्या पद्धतीने लढली. मोठा आशीर्वाद मिळाला, मोठं मताधिक्य मिळालं. आता येत्या निवडणुकामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निश्चितपणे ही निवडणूक माझ्याच सहकारी बांधवांची आहे. त्यांच्याकरता मी झटणार आहे. बऱ्याच जणांनी जसे माझ्यासाठी प्रयत्न केले तसंच मी त्यांच्यासाठी झटून या ठिकाणी निश्चितपणे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान
जे 3 वेळेस त्यांनी यशस्वीरित्या वाटचाल केलेली आहे पंतप्रधान म्हणून, त्यांच्या नेतृत्वाखाली लोक आज भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे. समाधानीत लोक त्यांच्या कार्यामुळे. त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला घवघवीत असं यश हे या येत्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे याची मला खात्री आहे. तर युती का स्वबळावर? हे बघा, हा प्रश्न तर वरिष्ठ ठरवतील, परंतु आम्हाला ज्या प्रकारे आदेश मिळतील त्या प्रकारे आम्ही निश्चितपणे लढू आणि आज तर महायुतीचा विचार आम्ही घेऊन चालत आहोत. ओके, धन्यवाद. धन्यवाद.